पूर्वी मला एक फोन आला. आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड, त्यांच्याकडे त्यांच्याशी ते बोलले. तर त्यांनी सांगितलं काय काम आहे ते सांगा, बोलतोय सांगा काय. मग मी साहेबांना देतो, तुमचं काम काय आहे ते सांगा. त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे. तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर. आता तर ती वाचवायची असेल तर मी मदत करू शकतो तुम्हाला. मग हे संतोष गायकवाड थांबा मी साहेबांशी बोलून घेतो. तर आणि म्हणजे असा फोन आहे. मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे? हा, आपण त्या काय तो आपला तो बडा उदासीन आखाडा, तिथे आपण ते बाबाने बोलवलं. त्या दिवशी मी गेलो होतो काय, आणि काय नाव त्याच्या कार्यकर्त्यांचं आपलं, त्या कैलास घुगे यांनी कुठेतरी बघितलं असेल त्यानं, तो माझंच बंगला वाटलं असेल काय वाटलं तर त्यांचं ते हे आहे. बस त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले असं दिसतंय मला. म्हणजे काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे, तो फक्त भोजपुर फार्म आहे. आणि त्याच्या 10-12 वेळा झटका झाल्या, सगळं झालं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे. ही काहीतरी गडबड आहे. मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा. परत त्याला फोन येत राहिले. मग आम्ही जे CPला, कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की हे असं सारखे फोन येत आहेत आणि तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेड पण पडणार नाही, काही पडणार नाही तुमच्यावर, मला पैसे लागतील. मग ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी जे यांच्याकडून ते सगळं मागवून घेतलं, काय आहे ते रेकॉर्डिंग वगैरे यांनी केलं होतं ते सगळं. आणि पुन्हा ते फोन येत राहिले. मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग, मग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली. आणि 1 कोटी रुपये त्याने मागितले वगैरे. नंतर मग आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं यांचं आणि त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं, काय कुठे, धरमपूर, हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी, धरमपूर आहे. मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पैसे घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली. आजूबाजूला ते लोक होते. मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या, डावीकडे वळा करून अशा 2-4 ठिकाणी ते वळवत तर ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला तर कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे ते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे, यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे. त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो त्याप्रमाणे काहीतरी थैली वगैरे घ्यायला लागला असेल आणि त्यावेळेला त्याला मग अरेस्ट केलं आणि मग काल आणलं आणि मग यांना पण बोलवलं. हे पण केले. 5:30 वाजेपर्यंत ते सगळं चालू होतं, सगळी गडबड केली. हे अशी गंमत आहे. तर काय आता कोणाला काय झालं, कोण काय आता आपलं का पोलिसांना ताबडतोब कळवलं. आणि तो मला असं कळलं यांनी जे सांगितलं तो चांगला ग्रॅज्युएट पोरगा आहे वाटतं आणि नोकरी धंदा नाही आहे, परिस्थितीने गांजलेला आहे.
आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल की भुजबळांचा तिकडे बंगला आहे, फार गपचूप भुजबळ येतात, गपचूप वाचला तो एवढं पोलिसांनी ते कुठे बी गपचूप जाऊ शकतो. मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली आपलं मंडळ पाहिजे, एवढा बंगला आहे आणि तिकडे एवढा पैसा आहे आणि तिथे आता हे आहे ना. आणि मग म्हटलं सर आपलं कुठं बंगला नाही काय नाही काय नाही, काय कशाला डोक्याला ताप घेत, जाऊ द्या पोलिसामध्ये हे सगळं. ते आपण काल पकडला कोणतरी तर काय ते केस वगैरे चालत आहे.